इतिहास कधी कधी अन्याय करतो. काहींना देव बनवतो तर काहींना खलनायक. पण सत्य तलवारीसारखं असतं, ते चमकलंच पाहिजे. आज आपण जाणून घेणार आहोत स्वराज्याचा खरा वारस, छत्रपतींचा सिंहपुत्र छावा. 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ला. छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांच्या पोटी जन्म घेतलेले संभाजी लहान वयातच त्यांच्या आईचा मृत्यू होतो. आईचं माहेचं छत्र हरपलं. आईशिवाय वाढणाऱ्या मुलाला मनात किती वेदना असतील. त्याचं संगोपन जिजाऊंनी केलं. शौर्य, धर्म, स्वाभिमान रक्तातच उतरलं. मोगल बादशहा औरंगजेबने शिवाजी महाराजांना आग्र्याला बोलवलं. दरबारात अपमान, नजरकैद. त्यात 9 वर्षाचा संभाजी त्या कैदेत. शत्रूंच्या दरबारात उभा असलेला तो लहान राजपुत्र. भीती नव्हती, डोळ्यात ज्वाला होती. शेवटी महाराजांनी युक्तीने सुटका केली. संभाजी महाराज केवळ योद्धा नव्हते, ते संस्कृत, फारसी, मराठी भाषेत निपुण होते. बुधभूषण सारखा ग्रंथ त्यांनी लिहिला. इतिहासांनी ज्यांना बदनाम केलं ते इतके विद्वान होते हे तुम्हाला माहिती होतं का? 1680 शिवाजी महाराजांचं निधन झालं. दरबारात राजकारणाला सुरुवात झाली. सोयराबाई गट विरुद्ध संभाजी. विश्वासघात, कटकारस्थान. पण शेवटी संभाजी महाराज सिंहासनावर विराजमान झाले. औरंगजेब स्वतः दक्षिणेत उतरले. 27 वर्षांचा धर्मयुद्ध. संभाजी महाराजांनी मोगलांना एकही किल्ला सहज दिला नाही. गानिमी कावा, धाडसी हल्ले, स्वराज्य टिकवण्यासाठी अहोरात्र झुंज त्यांनी केली. कनोजी शिर्केचा विश्वासघात झाला. 1889 संगमेश्वर येथे पकड. संभाजी महाराजांना औरंगजेबांसमोर उभं केलं. धर्मांतरांची ऑफर दिली, पण राजा झुकत नाही. त्यांनी नकार दिला. अत्यंत क्रूर छळ. डोळे काढले, जीभ काढली, शरीर छळलं, पण संभाजी महाराजांनी धर्म सोडला नाही. 11 मार्च 1689 ला त्यांचा अमर बलिदान दिला. ज्या इतिहासाने खलनायक ठरवलं तो खरा धर्मवीर होता. तो होता छावा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि लिहा जय संभाजी महाराज.